ख्रिस्तात प्रिय बंधू आणि बहिणींनो, पुन्हा एक वार परमेश्वराचे उपकार स्मरण करतो, कारण त्याच्या पवित्र वचनातून मनन करण्याची पुन्हा एक वार संधी त्याने मला दिलेली आहे. प्रियानो, मागील या सप्ताहामध्ये मी आपणाशी बोलत आहे व्हिडिओद्वारा. प्रियानो, त्या यहुदाच्या अरण्यात यार्देन नदीपासून तो कालवरीचा प्रवास याविषयी मी प्रत्येक समयी सांगत आलेलो आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा त्या यार्देनेमध्ये झाला. पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. तेथून तो अरण्यात 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केले. त्यानंतर सैतान त्याला सोडून निघून गेला. तो कफरनहूम येथे गालिलामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे आणि तिथून तो पुन्हा जैतुनाच्या डोंगराकडे आलेला आहे. जैतुनाच्या डोंगराजवळून तो होसाना होसाना या गजरामध्ये विजयी राजा म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून तो येरुशलेमेकडे जात आहे. प्रियांनो, आता येरुशलेमेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा विजयी प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. त्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जातो. ते मंदिराच्या परिसरामध्ये त्याला या सर्व गोष्टींविषयी पाहायला मिळतं की एक मोठा बाजार मांडला गेलेला आहे. प्रियांनो, थोडीशी भौगोलिक त्या मंदिराची स्थिती जर आम्ही पाहिली तर ते मंदिर बांधण्याकरिता 46 वर्ष लागले आणि हेरोदाने त्याचं रिनोव्हेशन केलं. प्रियानो, आपण पाहिलं तर त्या मंदिराचं परिसराचे जर अभ्यास जर केला तर त्यामध्ये मुख्य याजकाकरिता स्थान, त्याच्यानंतर यहुद्यांकरिता एक वेगळा विभाग त्या मुख्य याजकाच्या स्थानापासून बाहेरच्या बाजूला होता. एकीकडे पुरुष, यहुदी पुरुष आणि एकीकडे यहुदी स्त्रिया यांच्याकरिता ती जागा होती. आणि त्याच्या बाहेर मोठं अंगण जे होतं तिथं इतर लोकांसाठी ते अंगण होतं, ज्याला इंग्लिशमध्ये जेंटाइल्स असं म्हटलेलं आहे. अशा लोकांकरिता जे यहुदी इतर आहेत त्यांच्याकरिता ते स्थान होतं. आणि प्रियानो, या परिसरामध्ये तो बाजार मांडला गेला होता. हे बाजार मांडण्याचं कारण जर आपण पाहिलं तर प्रियानो, हा ओलांडणाचा सण साजरा करीत असताना त्या समयी मंदिरामध्ये अनेक लोक येत असे आणि बाहेर गावाहून येणारे, आसपासच्या शहरातून नगरातून येणारे अनेक लोक त्या ठिकाणी येत असेल. मोठी गर्दी होत होती. प्रियानो, त्या ठिकाणी जो सराफाच्या पेढ्या होत्या ते पैशाचं देवाणघेवाण अदलाबदल करण्याचं ठिकाणे होते. जनावरं बांधलेली होती, मेंढरं, कबुतरं वगैरे, त्याचा व्यापार त्या ठिकाणी चाललेला होता. याच्या मागचं कारण जर आपण पाहिलं तर मी अभ्यास करत असताना मला कळालं की हे जे बाहेरून येणारे लोक होते ते आपल्या संगती जनावरं अर्पणाकरिता आणू शकत नव्हते, कारण त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनचा हा मुख्य प्रश्न होता. आणि ते चालत गाढवावर, इतर जनावरांवर बसून ते त्या मंदिराकडे येत असे. प्रियानो, तत्परतेने मंदिराकडे या ओलांडणाच्या सणानिमित्त येत असे आणि म्हणून ते स्वतःचे जनावर आणू शकत नव्हते. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली, सराफाच्या पेढ्या का होत्या तेथे, कारण ते लोक अर्पणाकरिता, पशु घेण्याकरिता ते पैसे घेऊन येत असे आणि ते बाहेर इतर नगरातील
इतर ठिकाणचे लोक असल्यामुळे त्यांचे नाणे किंवा त्यांचा पैसा त्या ठिकाणी चालत नव्हता. म्हणून त्यांना तिथं सराफाकडून ते अदलाबदल करून घेणं गरजेचं होतं. म्हणून त्या सराफाच्या पेढ्या तिथं होत्या. म्हणजे ही एक बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी केलेली सोय होती. परंतु त्याकडे जर पाहिलं तर हे करणारे कोण होते हे थोडंसं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मत्तयाच्या पुस्तकामध्ये 21वा अध्याय 12 ते 17-18 पर्यंत जर वाचलं तर आपल्याला याचं गुज समजून येतं. परंतु हे व्यवसाय, हा व्यापार करणारे कोण होते तर त्या पवित्र मंदिरातील लोक, जे अधिकारी, जे वडीलजन, जे त्या ठिकाणी परमेश्वराचे सेवक म्हणून प्रसिद्धीस असलेले लोक, शास्त्री, परोशी, याजक, यांचा तो धंदा होता. म्हणजे पवित्र स्थानामध्ये ते येतात, परंतु त्याबरोबर व्यवसाय देखील त्या पवित्र स्थानामध्ये ते करत होते. प्रियानो, हे कितपत बरं आहे, कितपत योग्य आहे प्रियानो? हे बाहेरील लोक येऊन व्यापार करीत नव्हते, तर त्या मंदिरात असणारे, मंदिरात नावाजलेले, मंदिरातील पुढारी, मंदिरातील शास्त्री, परोशी, याजक यांचे हे धंदे होते आणि ते लोक हे व्यापार करीत असत. प्रियानो, आज अनेक मंडळांमध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं. परमेश्वराचं मंदिर हे व्यापाराचं ठिकाण झालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला स्मरण झालं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, माझ्या पित्याचं मंदिर हे जागतिक प्रार्थना घर आहे. ते एक जागतिक प्रार्थना स्थळ होतं आणि या ठिकाणी लुटारूंची गुहा त्याला नजरेस पडली. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ते मंदिर साफ करण्याचा निर्णय घेतला. प्रियांनो, हे करत असताना जो कोडा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हातात घेतला तो त्याने त्या ठिकाणी स्वतः विणला आणि तयार केला आणि त्याने मग त्या पेढ्या उलटून टाकले, ते नाणे सैऱ्यावर फेकून दिले, सर्व जनावरं त्या मंदिरातून बाहेर हाकलून दिले. प्रियांनो, हे शिष्य पाहत होते. शिष्यांना हे पाहत असताना त्यांना आठवलं, स्तोत्रसंहिता याचा 69वा अध्याय 9वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी फार सुंदरसं आम्हाला याचं उदाहरण आम्हाला मिळेल. प्रियांनो, या ठिकाणी या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आपण थोडंसं वाचन करू. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, या स्तोत्रसंहिता 69 याचा 9वं वचनात असं म्हटलेलं आहे, कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा मजवर आली आहे. या ठिकाणी वचन सांगतं की तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मोठ्या आवेशाने तो ग्रासून गेला होता आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी कृत्य केलं. हे एक प्रतिकात्मक कृत्य आहे प्रियानो. परमेश्वर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त दाखवून देत होता. तो कालवरीकडे जात असताना या प्रत्येक टप्प्यामध्ये त्याने संदेश मनुष्य मात्राकरिता देत तो पुढे निघालेला आहे. प्रियानो, या ठिकाणी मंदिराचं साफसफाई त्यांनी केलेली आहे. हे सर्व बाजार उलथून टाकलेले आहेत आणि हे व्यापार करणाऱ्या लोकांना आळा घातलेला आहे, कारण ते परमेश्वराच्या मंदिरात कार्य करणारे हेच ते पुढारी लोक होते. प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं की हे अंधकारमय जीवन आम्ही टाकलं पाहिजे. प्रियानो, परमेश्वराचं घर हे प्रार्थनेचं ठिकाण आहे. या ठिकाणी आम्ही व्यापार करता कामा नाही.
आम्ही अनेक मंडळांमध्ये पाहतो की मंडळातील स्थिती अशाच प्रकारची आहे. मंडळीचे वडीलजन, अधिकारी, याजक या त्यांच्या संबंधित मंदिराला एक व्यापाराचं ठिकाण करीत आहे. प्रियानो, परमेश्वर आवेशाने हे साफसफाई करणारच आहे. परमेश्वर प्रतिकात्मक या ठिकाणी दाखवत आहे की आमचं अंतःकरण हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि हे मंदिर आम्ही साफ केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे. केवळ सण साजरे करून, आम्ही उत्सव करून जर पुढे जात आहोत, आमचं अंतःकरण तसंच व्यापाराने ग्रासलेलं जर असेल तर प्रियानो, आमच्यासाठी फार कठीण समय आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या मंदिराच्या साफसफाईच्या समयी प्रभू येशू ख्रिस्ताने हेच आम्हाला सांगितलं, हेच आम्हाला दाखवून दिलेलं आहे की आमचं अंतःकरण हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये कुठलेही अमंगळ कृत्य असू नयेत. कारण तुम्ही पुढे न पुढे त्या मेजापर्यंत जात आहोत आणि तिथून कालवरीपर्यंत पुढील दिवसांमध्ये जाणार आहात. तर प्रियानो, आज समय आहे आमची अंतःकरणं, आमचं मंदिर, देवाचं मंदिर ज्यामध्ये तो वास करतो ते साफसफाई केलं पाहिजे. द्वेष काढून टाकला पाहिजे. भाऊबंधामध्ये असलेले वाद मिटवले पाहिजेत. आपल्या नातेसंबंध, आप्तजनांमध्ये असलेले वाद मिटवले पाहिजेत. आम्ही आमचं अंतःकरण इतकं साफ केलं पाहिजे की द्वेषाने भरलेलं अंतःकरण आम्ही टाकून दिलं पाहिजे. निंदा करणारं अंतःकरण टाकून दिलं पाहिजे. घमंड, गर्व असणारं अंतःकरण टाकून दिलं पाहिजे. हे व्यापाराचं ठिकाण आहे प्रियानो. हे व्यापार आमच्या अंतःकरणात जर भरलेले आहेत तर आम्हाला आमचं मंदिर साफ करणं गरजेचं आहे. मंदिर साफ न करता आम्ही जर त्या मेजाकडे जाणार आहोत तर प्रियानो, पवित्र शास्त्रातील हे वचन तुम्ही लक्षात घ्या की अयोग्य रीतीने जो माझं शरीर व माझे रक्त पेल त्याच्याविषयी परमेश्वर सांगतो की ते न्यायास पात्र आहे. प्रियानो, हे मंदिर साफ केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुढे बेथानीस गेलेला आहे. तो बेथानीस गेलेला आहे. ही नेहमीची वाट आहे आणि बेथानी हे शहर त्याचं आवडतं शहर आहे. त्या ठिकाणी तो एक दिवस राहिला आणि आपल्या शिष्यासमवेत पुन्हा तो नगराकडे निघाला आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. पुन्हा तो यरूशलेमकडे येत असताना वाटेवर त्याला एक अंजिराचं झाड दिसलं. आता कदाचित कित्येक वेळेस त्यांनी या अंजिराच्या झाडाकडे पाहिलं असेल, तिथून तो गेला असेल, परंतु या समयी तो त्या अंजिराच्या झाडाकडे आला. शास्त्र सांगतं की त्याला भूक लागली होती. प्रियानो, त्याने ते झाडाकडे पाहिलं तर हिरवेगार पानाने डबडबलेलं झाड होतं, परंतु त्याला फळ नव्हतं. अंजिराविषयी जर तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रियानो, शास्त्र सांगतं की तो सीझन नव्हता, तो समय नव्हता की फळ असावं, परंतु अंजीर ज्या वेळेस झाडाला येतात त्यावेळेस त्याचा जो सीझन असतो, समय असतो, तर त्यावेळेस पाने खूप कमी असतात आणि लहान फळं त्याला लागलेले असतात आणि जसे जसे ते फळं वाढतात तसे तसे ते पानं वाढले जातात. आणि म्हणून हिरवगार ज्या वेळेस झाड होतं त्यावेळेस त्याचे फळ देखील तेवढे भरलेले असतात आणि मोठे होतात. प्रभू येशू ख्रिस्त हेच पाहण्याकरिता त्या झाडाजवळ फळासाठी गेलेला आहे आणि त्याने जे पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याने त्या झाडाला त्याने शाप दिला की तुझे फळ कोणी कदापि खाऊ नये, खाणार नाही. प्रियानो, हे प्रतिकात्मक प्रभू येशू ख्रिस्ताची कृती आहे. हे आम्हाला त्यावेळेस सांगत आहे की आम्ही सीझनलाच जर फळ देणारे आहोत, सणवार असेल तर पवित्र मंदिरामध्ये आमचं येणं जाणं आहे, उत्सवामध्ये आमची सहभागिता आहे
आणि प्रियानो, आम्ही त्याच वेळेस आमची हजेरी लावत असू, तर आम्ही पानांनी डबडबलेले लोक आहोत. आम्हाला फळ नाही, असं या दाखल्यातून आम्हाला समजत आहे. प्रियानो, आम्ही केवळ मंदिरात रोपलेले लोक आहोत, तर आम्हाला फळाची गरज आहे. आम्ही फळ देणारे असले पाहिजे. आम्ही केवळ आमच्या मंडळांमध्ये डबडबलेल्या पानांसारखं केवळ सजलेले असे नसावेत, तर त्या मंडळीमध्ये आम्ही फळ देणारे असे असावेत. आमच्यामध्ये फळं असली पाहिजे, जी इतरांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्या फळाद्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवित आहोत, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. अनेक मंडळामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की अनेक विद्वान लोक आहेत, अनेक पुढारपण करणारे लोक आहेत. त्यांना त्या मंडळांमध्ये पुढारपण करण्यास खूप आवडतं आणि ते करीत असतात, परंतु त्यास फळ नाही, त्यांच्यामध्ये फळ नाही. प्रियांनो, हे हिरवेगार पानांनी डबडबलेले त्या अंजिराच्या झाडासारखे आहेत. प्रियांनो, फळ असण्याची गरज आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्हाला हे समजण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची ही वाटचाल आहे. प्रियांनो, प्रत्येक टप्प्यातून प्रभू येशू ख्रिस्त जात असताना आम्हाला बोध करत आहे आणि ज्ञान देत आहे की परमेश्वराची इच्छा काय आहे. आम्ही केवळ सण म्हणून जर या सर्व घटनांकडे पाहत आहोत, तर आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही नामधारी ख्रिस्ती आहोत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं या प्रत्येक घटनेशी संबंध आहे. तो प्रतिकात्मक मनुष्याला दाखवत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जाता जाता आम्हाला जे ज्ञान देत आहे, त्यावर आम्ही सदोदित मनन केलं पाहिजे. आमची स्थिती मंडळांमध्ये कशी असली पाहिजे, आमची स्थिती त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या आज्ञा पाळण्यात तत्पर असलं पाहिजे. या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आज या मंदिराविषयी सांगत असताना, या अंजिराच्या झाडाविषयी आमच्याशी बोलत असताना आम्हाला कळलं पाहिजे की परमेश्वर या ठिकाणी आम्हाला काही बोध करत आहे आणि त्यावर आमचं लक्ष असलं पाहिजे. प्रियांनो, मागील दिवसांमध्ये मी या अरण्यातील, यहुदा प्रांताच्या अरण्यातील यार्देनेपासून इथपर्यंत आलेलो आहे. प्रत्येक समयी परमेश्वर मला वेगळ्या ज्ञानाने भरत आहे. आणि प्रियानो, पुन्हा यापुढे माझा व्हिडिओ येईल, तो त्या मेजापर्यंत आपण जाणार आहोत. त्या मेजाचं महत्त्व आणि त्यानंतर क्रूस खांबावर प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही त्या केवळ क्रूस खांबावर लटकलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो प्रियानो, परंतु त्या क्रूस खांबापर्यंतची वाटचाल आम्ही कदापिही लक्षात घेत नाही. बंधून बहिणींनो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण हे संदेश आपण जर इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, तर एक परमेश्वराच्या राज्याच्या वाढीकरिता असणारी ही स्वार्थ आहे आणि त्याची गरज आजच्या युगामध्ये आम्हाकरिता आहे, आम्हा ख्रिस्ती जनाकरिता आहे आणि ख्रिस्ती इतरांकरिता देखील आहे. अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर पित्या येशू ख्रिस्ता, दया आणि कृपा करणारा देवा, होय प्रभू परमेश्वर बापा, तू ज्ञान देत आहेस, तू आम्हाला शिक्षण देत आहेस. तुझा प्रत्येक टप्पा प्रभू परमेश्वर बापा या पवित्र सप्ताहातील आम्हाला बोध करून जाणार आहे. केवळ ते दाखले म्हणून नव्हे, तर पवित्र प्रभू ख्रिस्त, तुझी इच्छा आणि मानवाविषयी तुझे विचार तू आम्हाला प्रगट करत आहे. यातून आम्ही बोध घेऊन आमचे जीवन तुझ्या आज्ञेप्रमाणे सुरक्षित करावं, हीच तुझी इच्छा आहे प्रभू.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी मागतो म्हणून तो ऐक. आमेन.